Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 15.5 of chapter number 15 area from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 102 वर प्रॅक्टिस सेट 15.5 दिलेला आहे. यामध्ये टोटल फक्त वन क्वेश्चन आहे आणि या वन क्वेश्चन मध्ये 2 सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. यातील फर्स्ट सब क्वेश्चन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा आहे ते अभ्यासलेले आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सेकंड सब क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. काय आहे क्वेश्चन? फाइंड द एरियाज ऑफ गिवन प्लॉट्स. हे जे दोन प्लॉट्स दिलेले आहेत ना त्यांचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे आणि ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे ऑल मेजर्स आर इन मीटर्स. सगळे मेजर्स हे मीटर मध्ये दिलेले आहेत. चला तर मग हा जो सेकंड प्लॉट आहे ना तो व्यवस्थित ऑब्झर्व करूया. सो आता या सेकंड प्लॉट मध्ये तुम्हाला काही ट्रायंगल्स दिसत आहेत का? तर हो, नक्कीच. हो की नाही? हा एक ट्रायंगल आहे, मग हा एक आहे आणि हा जो ट्रायंगल आहे त्याला तुम्ही वन ट्रायंगल सुद्धा घेऊ शकता किंवा हा एक आणि हा एक असं घेऊ शकता. पण आपण हा वन ट्रायंगल घेऊयात. सगळ्यात आधी हा जो फर्स्ट ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे त्याचा एरिया फाइंड आउट करूयात. चालेल? चला. सो ट्रायंगल BAE. आता याला मी ट्रायंगल BAE असं का म्हटलं? तर हे पहा, इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे आणि मग हा कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू बेस इंटू हाईट. बरोबर. मग आता इथे जे मेजर्स दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला बेस आणि हाईट हवी आहे. हो की नाही? मग बेस आणि हाईट दिलेला आहे का? बघा बरं, व्यवस्थित ऑब्झर्व करा. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय. त्याच्या बरोबर समोरची जी साईड असते ती असते हायपोटेन्युअस. ओके नाही? आणि बाकीच्या ज्या दोन साइड्स रिमेनिंग असतात त्या दोन साइड्स पैकी एक असतो बेस आणि एक असते हाईट. बरोबर. मग आता इथे एक साइड तर दिलेली आहे पण ही जी साइड आहे या साइडचा मेजर आपल्याकडे नाहीये. मग या साइडचं मेजर कसं काय फाइंड आउट करणार? येस, आपल्याकडे पायथागोरस थिअरम आहे ना. पायथागोरस थिअरमने आपण राईट अँगल ट्रायंगल मधील जी साइड मिसिंग आहे ती फार इझिली फाइंड आउट करू शकतो. चला तर मग आधी काय करूयात, ही जी साइड आहे ना ही फाइंड आउट करूयात की ही साइड किती असणार आहे आणि मग आपला राईट अँगल ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला यूज करून या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करूयात. चला तर मग सगळ्यात आधी आपण काय करूयात, इथे राईट करूयात इन राईट अँगल ट्रायंगल BAE. हे पहा, BAE. BE स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर. काय आहे हा? पायथागोरस थिअरम. BE काय आहे? जसं की मी तुम्हाला याआधीच सांगितलं, इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय म्हटलं याच्या बरोबर समोरची साईड काय असतं? हायपोटेनियस. सो हायपोटेनियस काय आहे इथे? BE. म्हणून BE स्क्वेअर. त्यानंतर ना AB स्क्वेअर. AB स्क्वेअर ही जी साईड आहे त्याला आता आपण बेस घेतलेला आहे आणि ही जी साईड आपल्याला आता फाइंड आउट करायची आहे AE. दिलेली नाहीये ना इथे लेंथ काहीच. मग AE स्क्वेअर हे काय आहे? हाईट आहे. सो हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. BE किती आहे? 30 आहे. सो 30 स्क्वेअर इज इक्वल टू AB आहे 24. सो 24 चा स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो यांचे स्क्वेअर्स आपण राईट करून घेऊयात. 30 चा स्क्वेअर 900 इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर. 24 चा स्क्वेअर चला आपण फाइंड आउट करूयात. अशा प्रकारे आपण राईट करतो 24 चा स्क्वेअर आणि काय करतो पुढच्या स्टेप मध्ये 3 कॉलम्स करतो. आता इथे 24 मध्ये युनिट प्लेसवर आहे 4. सो 4 चा काय आहे? स्क्वेअर 16. सो 16 चा 6 इथे राईट करणार. 1 कॅरी ओव्हर. आता सेकंड स्टेप मध्ये काय करत असतो, इथे जितके केवढे नंबर्स आपल्याला दिसत आहेत ना त्यांचे मल्टिप्लिकेशन करतो. सो 2 4 जार 8. 8 2 जार 16. 16 प्लस हा कॅरी ओव्हर 17. 17 मधला 7 इथे राईट करणार. 1 कॅरी ओव्हर. आता टेन्स प्लेसवर काय आहे? 2 आहे. 2 चा स्क्वेअर किती? 4. 4 प्लस हा कॅरी ओव्हरचा 1 5. सो 24 चा स्क्वेअर आहे 576. लेट्स राईट हिअर 576 प्लस AE स्क्वेअर ऍज इट इज. आता आपल्याला AE स्क्वेअर हवा आहे. बरोबर. म्हटल्यावर काय करणार आपण? हा जो 576 आहे ना याला पाठवून देणार इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. बरोबर. कारण AE आपल्याला हवा आहे म्हटल्यावर AE स्क्वेअरलाच एकट्याला आपल्याला इकडे ठेवावं लागणार राईट हँड साईडला. चला तर मग शिफ्ट करूयात. सो 900 मायनस 576 इज इक्वल टू AE स्क्वेअर. 900 मधून 576 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग किती राहतात?
324. लेट्स राईट हिअर 324 इज इक्वल टू AE स्क्वेअर. पण आता आपल्याला AE चा स्क्वेअर हवाय का? नाही, आपल्याला AE हवाय ना. म्हटल्यावर आपण काय करूयात, दोन्हीकडे स्क्वेअर रूट फाइंड आउट करूयात. ओके नाही. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइड्सला स्क्वेअर रूट घेतलं. आता इथे तुम्हाला तर माहितच आहे, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एका ठिकाणी राहत नाहीत, त्यांचं भांडण होतं, ते निघून जातात. सो कॅन्सल झाले. इथून काय रिमेनिंग आहे, AE आणि स्क्वेअर रूट ऑफ 324 चा स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करायचा माहिती आहे ना तुम्हाला. सो AE इज इक्वल टू 324 चा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा आहे. काय करायचं, प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट केल्यानंतर काय आहेत, 2 टाइम्स 2 आणि 4 टाइम्स 3, त्यांना अशा प्रकारे इथे आता हे आपण रफ वर्क करतोय की 324 चा स्क्वेअर रूट काय असणार आहे. स्क्वेअर रूट म्हणजे काय, तर 324 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते आता आपण फाइंड आउट करतोय. बरोबर, ते आपल्याला आपल्या या सोल्युशन मध्ये राईट नाही करायचंय, हे सगळं आपण रफ वर्क करतोय. सो स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आपल्याला 324 चा. मग हे जे प्राईम फॅक्टर्स आपण इथे फाइंड आउट केलेले आहेत ते अशा प्रकारे राईट करून घ्यायचे. आता 2 च्या पेअर मध्ये त्यांना आणायचं. आता 2 into 2 झाला, एक पेअर झाला 3 चा, हा एक पेअर झाला आणि हा एक पेअर झाला 3 चा. आता जेव्हा असे पेअर्स तयार होतात तेव्हा हे जे स्क्वेअर रूट आहे ना, हे रॅडिकल साइन ते गायब होतं आणि पेअर मधला फक्त सिंगल नंबर बाहेर येतो. आलं लक्षात. सो जेव्हा आपल्याला हे रॅडिकल साइन काढून टाकायचं असतं तेव्हा पेअर अशा प्रकारे तयार करायचे. पेअर तयार झाल्यानंतर ना त्यातला एक सिंगल नंबर आपण हे पहा अशा प्रकारे बाहेर राईट करू शकतो. आता हे सगळं आपण 7th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी अभ्यासलेलं आहे, पण काही मुलांना विसर पडतो, त्यासाठी इथे पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे. सो या पेअर मधला 2 इथे आपण काढला, त्यानंतर इंटू या पेअर मधला 1 3 घेतला आणि या पेअर मधला 1 3 घेतला. आता मल्टिप्लिकेशन करा. 2 3 आर 6, 6 3 आर 18. सो स्क्वेअर रूट ऑफ 324 इज 18. लेट्स राईट हिअर 18. सो AE किती आलेला आहे, AE ची लेंथ आलेली आहे आपल्याला 18. ओके, आता आपल्याकडे बेस आहे, आपल्याकडे हाईट आहे, म्हटल्यावर या राईट अँगल ट्रायंगल BAE चा एरिया आपण फार इझिली फाइंड आउट करू शकतो. चला तर मग एरिया फाइंड आउट करूयात. सो एरिया ऑफ ट्रायंगल BAE इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस काय आहे AB आणि हाईट काय आहे AE. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. हाफ इंटू AB किती आहे 24. AE आपण फाइंड आउट केलं ना, इथे 18 आलं ना. लेट्स राईट हिअर 18. आता 2 ने 18 ला आपण फार इझिली डिवाइड करू शकतो, 24 ला सुद्धा करू शकतो, पण आता इथे आपण 18 ला करूयात. 2 1 जार 2 आणि 2 9 जार 18. आता 24 इंटू 9, 24 9 जार, टेबल लर्न आहेत ना तुमचे, 24 9 जार 216, 216. आता 216 हा काय आलेला आहे एरिया. एरिया आलाय म्हटल्यावर इथे काय आपल्याला राईट करावं लागेल, स्क्वेअर. आणि क्वेश्चनच्या सुरुवातीलाच आपल्याला दिलेलं आहे की हे जे सगळे मेजर्स दिलेले आहेत ते मीटर मध्ये दिलेले आहेत, म्हटल्यावर इथे स्क्वेअर मीटर अशा प्रकारे राईट करावं लागणार. सो एरिया ऑफ ट्रायंगल BAE इज इक्वल टू 216 स्क्वेअर मीटर. आता या फर्स्ट ट्रायंगलचा एरिया आपला फाइंड आउट करून झालेला आहे. सो आपल्या या ट्रायंगलचा एरिया आलेला आहे 216 स्क्वेअर मीटर. आता जो सेकंड ट्रायंगल आहे ट्रायंगल BCE त्याचा एरिया आपण फाइंड आउट करूयात. हे पहा, हा वाला ट्रायंगल BCE. आता जेव्हा आपल्याला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा असतो तेव्हा आपण फॉर्म्युला काय यूज करतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. बरोबर, पण या ट्रायंगल मध्ये आपल्याला कुठेही हाईट दिलेली नाही. मग अशा वेळी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो, 2 फॉर्म्युले आपण अभ्यासलेले आहेत. एक हाफ इंटू बेस इंटू हाईट आणि दुसरा म्हणजे हेरॉनचा फॉर्म्युला. आठवतोय ना, हा तोच फॉर्म्युला, तो आता इथे आपल्याला यूज करायचा आहे. मग आता तो फॉर्म्युला जेव्हा आपल्याला यूज करायचा असतो तेव्हा आपल्याला काय बघायचं असतं, ज्या साइड्स आहेत ना ट्रायंगलच्या त्या. आता इथे सगळ्या साइड्स दिलेल्या आहेत का, तर हे पहा ट्रायंगल BCE मध्ये साइड BE दिलेली आहे 30, BC आहे 26 आणि साइड CE आहे 28. आता या फिगर मध्ये थोडीशी मिस्टेक आहे. हे पहा, ही जी साइड आहे साइड BE याची लेंथ दिलेली आहे 30, साइड CE ची लेंथ 28. आता BE जेवढी मोठी आहे त्याच्यात थोडीशीच इथेच 28 कुठेतरी येईल ना, म्हणजे ही जी CE आहे ती थोडीशी मोठी हवी होती,
पण यांनी बीईच्या हाफ सीई दिलेला आहे आणि त्याची लेंथ दिलेली आहे 28. सो ही फिगर थोडीशी मिस्टेक आहे या फिगर मध्ये, पण काही हरकत नाही. आपल्याला मेजर्स नुसार आपले आन्सर फाइंड आउट करायचे आहे, ना की दिलेल्या फिगरनुसार. सो थोडीशी मिस्टेक आहे, पण इट्स ओके. आता आपण ती इग्नोर करूयात आणि ज्या साईड्स दिलेल्या आहेत त्या आपण इथे राईट करूयात. जेव्हा आपल्याला हेरॉन्सचा फॉर्म्युला यूज करायचा असतो तेव्हा साईड्सला आपण नाव देत असतो, ए बी सी. आठवलं ना तुम्हाला? मग चला इथे आधी आपण राईट करून घेऊया. इन ट्रायंगल BCE लेट ए इज इक्वल टू 26. 26 कुठे आहे हे पहा, ही 26. मग BC ला आपण काय म्हटलेलं आहे? ए म्हटलेलं आहे. त्यानंतर B इज इक्वल टू 28 म्हणजे 28 इथे आहे ना, म्हणजे CE ला काय म्हटलंय? बी म्हटलंय आणि BE ला म्हटलेलं आहे सी. आता हे असं का बरं राईट करतो? कारण आपल्याला या ट्रायंगलचा जेव्हा कधी आपण हेरॉन्सचा फॉर्म्युला यूज करतो तेव्हा ट्रायंगलचा सेमी पेरिमीटर फाइंड आउट करायचा असतो. कारण सेमी पेरिमीटर फाइंड आउट केल्यानंतरच आपल्याला तो हेरॉन्सचा फॉर्म्युला यूज करता येत असतो. सो चला या ट्रायंगलचा सेमी पेरिमीटर फाइंड आउट करूयात. सेमी पेरिमीटर कसा फाइंड आउट करायचा? A प्लस बी प्लस सी डिवाइडेड बाय 2. आठवतंय ना? चला राईट करूयात. मग इथे सेमी पेरिमीटर, त्यालाच एस, लेटर एस ने डिनोट करत असतो, ऑफ ट्रायंगल BCE इज इक्वल टू A प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. 26 प्लस 28 प्लस 30 डिवाइड बाय 2. 26 प्लस 28 प्लस 30 इज इक्वल टू किती होतं? 84 आणि डिवाइडेड बाय 2. 84 ला 2 ने डिवाइड करा. 2 1 जार 2, 2 4 जार 8 and 2 2 जार 4, 42. सो सेमी पेरिमीटर आपल्याला मिळालेला आहे 42. चला आता हेरॉनचा फॉर्म्युला राईट करूयात. एरिया ऑफ ट्रायंगल BCE इज इक्वल टू, येस, रॅडिकलचं साइन अशा प्रकारे द्यायचं असतं. आणि आता फॉर्म्युला सांगा बरं मला, आठवतोय का फॉर्म्युला तुम्हाला? काय करतो आपण 4 टाइम्स अशा प्रकारे एस राईट करतो. आधी एस मोकळा असा एकटाच राईट करतो, त्यानंतर 3 ब्रॅकेट्स घेतो. 3 ब्रॅकेट्स मध्ये सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी एस राईट करतो आणि त्यानंतर प्रत्येक एसच्या शेजारी आपल्याला ए, त्यानंतर बी, त्यानंतर सी राईट करायचं असतं. पण साईन काय द्यायचं असतं? तर मायनस. मायनस ए मायनस बी मायनस सी. झाला फॉर्म्युला आपला तयार. चला आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. एस काय आलेला आहे? 42. ए काय आहे? ए आहे 26, बी आहे 28 आणि सी आहे 30. सो व्यवस्थित व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. आधी रॅडिकल साइन देऊन घ्यायचंय. एस 42 ब्रॅकेट मध्ये पुन्हा एस मायनस ए आहे ना, सो 42 मायनस ए ची व्हॅल्यू आहे 26. सेकंड ब्रॅकेट एस मायनस बी, एस आहे 42, त्यानंतर बी आहे 28, सो 42 मायनस 28. थर्ड ब्रॅकेट मध्ये 42 मायनस 30. चला आता हे सबट्रॅक्शन करून घेऊया. सो रॅडिकलचं साइन 42 ऍज इट इज. 42 मायनस 26, 42 मायनस 26 येतं 16, 42 मायनस 28 येतं 14 आणि 42 मायनस 30 येतं 12. येस. आता हे पहा, इथे कुठेच काहीच साईन नाही, बरोबर. 42 आणि 16 मध्ये काही साईन नाही, 16 आणि 14 मध्ये काहीच साईन नाही, 14 आणि 12 मध्ये काहीच साईन नाही. मग जिथे कोणतंच साईन नसतं तिथे, येस, व्हेरी गुड, मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. तर सगळीकडे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात. येस. आता पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं असतं? यांचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे, म्हणजे आपल्याला पुढच्या स्टेप्स इझी जातात. सो सगळ्या नंबर्सचे प्राईम फॅक्टर्स आपण फाइंड आउट करूया. त्यासाठी इथे अशा प्रकारे रफ वर्क करूया. सो 42 चे प्राईम फॅक्टर्स, त्यानंतर 16 चे अशा प्रकारे प्राईम फॅक्टर्स येणार, 14 चे हे झाले आणि 12 चे हे प्राईम फॅक्टर्स. आता 42 च्या जागी आपल्याला सगळे प्राईम फॅक्टर्स राईट करायचे. 16 च्या जागी 16 चे प्राईम फॅक्टर्स राईट करायचे, 14 च्या जागी 14 चे प्राईम फॅक्टर्स राईट करायचे आणि 12 च्या जागी 12 चे प्राईम फॅक्टर्स राईट करायचे. सो परत एकदा अशा प्रकारे रॅडिकल साइन घेऊयात. आता हे रॅडिकल साइन खूप मोठे येणार कारण की आपल्याला हे सगळे प्राईम फॅक्टर्स राईट करायचे. सो सगळ्यात आधी 42 चे कशा प्रकारे राईट करायचे? 2 3 7 असंच राईट करणार का? नाही, प्रत्येक वेळी काय करायचंय? मल्टिप्लिकेशनचं साइन द्यायचंय, कारण 2 इंटू 3 इंटू 7 केलं की आपल्याला 42 मिळत असतं. येते ना लक्षात? सो चला राईट करूयात. 2 इंटू 3 इंटू 7. त्यानंतर 16 चे प्राईम फॅक्टर्स, त्याही आधी एक मल्टिप्लिकेशनचं साइन जे की इथे ऑलरेडी आहे तेच आपण इथे दिलेलं आहे. सो 4 टाइम्स 2 आहे. येस. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घ्यायचं. आता 14 चे प्राईम फॅक्टर्स 2 इंटू 7. आता हे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घ्या. 12 चे प्राईम फॅक्टर्स 2 इंटू 2 इंटू 3. येस. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? पेअर. चला पेअर फाइंड करूयात. सो या 2 ला हा 2 राईट करूयात. आणि जेव्हा पेअर आपण फाइंड आउट करत असतो तेव्हा पेअर मधला एकच नंबर आपल्याला खाली घ्यायचा असतो आणि पेअर मधला एकच नंबर ज्यावेळी आपण खाली घेतो तेव्हा रॅडिकलचं साइन गायब होत असतं. सो
हा पेअर आपल्याला मिळालेला आहे, त्यातला 2 आपण खाली घेतला. आता आणखी 2 चे पेअर आहेत तिथे, हो की नाही? पहा, हा एक आहे, सो यातला 1 2 खाली घेऊयात. हा 2 चा पेअर आहे पुढे, सो आणखी एक 2 इथे येणार खाली. आता इथे हे पहा, हा एक पेअर आहे, त्यातला 1 2 खाली घेऊयात. आता नेक्स्ट मग काय येणार? 3. इथे 3 आहे आणि इथे 3 आहे. हे पहा, हा 3 आणि हा 3, सो 3 चा पेअर आहे. आता हा 7 आणि हा 7, सो 7 चा पेअर आहे, इंटू 7 झाले. आता मल्टिप्लिकेशन करायचंय. 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16, 7 इंटू 3 21, 21 इंटू 16 करायचे आहेत आपल्याला. आन्सर येतं 336. सो एरिया आपल्याला मिळालेला आहे 336 स्क्वेअर मीटर. सेकंड जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल BCE, त्याचा एरिया आहे 336 स्क्वेअर मीटर. आता इथे हा जो प्लॉट आहे, प्लॉट ABCDE, त्यातील हे जे 2 ट्रायंगल्स आहेत त्यांचा एरिया आपल्याकडे आहे. आलं लक्षात? आता आपण फाइंड आउट करणार आहोत हा जो थर्ड ट्रायंगल आपल्याला दिसतोय त्याचा एरिया. हे पहा, हा ट्रायंगल CDE. आता इथे काही मुलांना असं वाटू शकतं याच्यामध्ये तर 2 ट्रायंगल्स आहेत, पण हे पहा, फिगर व्यवस्थित ऑब्झर्व करायची. या फिगर मध्ये जे जे मेजर्स दिलेले आहेत त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय. हे पहा, इथे या ट्रायंगल मध्ये साइड CE ची लेंथ आहे 28. त्याचबरोबर FD काय आहे इथे या ट्रायंगल मध्ये? ट्रायंगल CDE मध्ये FD आहे हाईट, बरोबर. मग ट्रायंगलचा जेव्हा आपण एरिया फाइंड करत असतो तेव्हा आपल्याला बेस हवा असतो आणि हाईट हवी असते. मग बेस आणि हाईट या ट्रायंगल मध्ये ऑलरेडी दिलेला आहे, मग जास्तीची मेहनत कशाला करायची आहे किंवा काही वेगळा विचार का करायचा आहे? जर बेस आणि हाईट दिलेला आहे तर आपण सिम्पली फॉर्म्युला यूज करून या ट्रायंगलचा एरिया फाइंड करू शकतो. सो चला, इन ट्रायंगल DCE इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस काय आहे? बेस आहे CE आणि हाईट आहे FD, बरोबर. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. हाफ इंटू CE आहे 28, FD आहे 16. 2 ने 16 ला डिवाइड करूयात. 2 1 जार 2, 2 8 जार 16 आणि 28 इंटू 8, 28 8 जार येतं 224. आता इथे आपण एरिया फाइंड आउट करतोय, हो की नाही? म्हणून इथे राईट करणार आहोत स्क्वेअर. आणि युनिट कोणते? तर मीटर, कारण क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे की सगळे मेजर्स हे मीटर मध्ये दिलेले आहेत. सो 224 स्क्वेअर मीटर. आता आपल्याकडे तीनही ट्रायंगल्सचा एरिया आहे. ट्रायंगल DCE चा एरिया काय आहे? 224 स्क्वेअर मीटर्स. ट्रायंगल BAE चा एरिया आहे 216 स्क्वेअर मीटर्स आणि ट्रायंगल BCE चा एरिया आहे 336 स्क्वेअर मीटर्स. या तीनही ट्रायंगल्सच्या एरियाला जर आपण ऍड केलं तर आपल्याला प्लॉट ABCDE चा एरिया आपोआप मिळणार आहे. चला तर मग आपण ऍड करूयात. हे पहा, हे इथे आपण फर्स्ट ट्रायंगल ABE चा एरिया फाइंड आउट केलेला आहे. सो हे पहा, इथून स्टार्ट झालं आणि इथे हा ट्रायंगल ABE चा एरिया आपण फाइंड आउट केला. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण ट्रायंगल BCE चा एरिया फाइंड आउट केला, तो इथे अशा प्रकारे आपण दिलेला आहे. त्यानंतर ना ट्रायंगल CDE चा एरिया और DCE चा एरिया इथे फाइंड आउट केलेला आहे. सो फर्स्ट ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल आणि हा थर्ड ट्रायंगल. आणि आता आपण करणार आहोत या संपूर्ण प्लॉटचा एरिया फाइंड आउट करणार आहोत. सो त्यासाठी आपल्याला या तिन्ही ट्रायंगल्सचा एरिया ऍड करावा लागणार आहे. सो इथे राईट करूयात. नाव एरिया ऑफ प्लॉट ABCDE इज इक्वल टू एरिया ऑफ BAE. हे पहा, एरिया ऑफ BAE प्लस एरिया ऑफ BCE प्लस एरिया ऑफ DCE. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. BAE चा एरिया आहे 216, त्यानंतर ना BCE चा एरिया आहे 336 आणि मग DCE चा एरिया आहे 224. ओके, आता या तिघांचंही ऍडिशन करूयात. ऍडिशन केल्यानंतर ना आपल्याला आन्सर मिळतं 776. हे पहा, इथे ऍडिशन केलेली आहे. 216 प्लस 336 प्लस 224 काय आलेला आहे आन्सर? 776 स्क्वेअर मीटर आलेला आहे आपला प्लॉट ABCDE चा एरिया. फायनल आन्सर राईट करून घेऊयात. द एरिया ऑफ द गिवन प्लॉट इज 776 स्क्वेअर मीटर्स. अशा प्रकारे इथे आपला प्रॅक्टिस सेट 15.5 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.